मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 ची अधिकृत आकडेवारी जी आहे ती माझ्या समोर आली. 7व्या फेरीपर्यंतचीच ही आकडेवारी आहे. त्यानंतर खरं तर चित्र बदललेलं आहे. पण ती आकडेवारी सुद्धा म्हणजे जे मला प्रश्न विचारण्यात येत होते ना, की यांचं काय झालं, त्यांचं काय झालं, प्रमोद निमणांना किती मतं मिळाली, तर त्याची उत्तरं जी आहेत ती मी आता घेऊन आलेली आहे. आणि रोहिणी चिमटे गटामधनं प्रभाग क्रमांक 9 मधनं रोहिणी चिमटे या भाजपच्या उमेदवार होत्या, ज्यांना 34,163 मतं पडलेली आहेत. त्यानंतर तिथे त्यांच्या विरोधात होत्या गायत्री मोहन मेढे कोकाटे यांना 24,284 मतं पडलेली आहेत. जवळपास 10,000चा फरक जो आहे त्या दोघींमध्ये आहे. आणि भाजपच्या रोहिणी चिमटे या 7व्या फेरी अखेर तिथे पुढे होत्या. ब गटामध्ये जाऊया. गणेश ज्ञानोबा कळमकर ज्यांना 23,389 मतं पडली, तर त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे यांचं आव्हान होतं आणि चांदेरे यांना 21,029 मतं पडलेली आहेत. आणि जो प्रश्न मला पुन्हा पुन्हा विचारण्यात येत होता तो म्हणजे प्रमोद ज्ञानदेव निमण यांना किती मतं पडलेली आहेत. प्रमोद अण्णा निमण असं सुद्धा विचारलं जात होतं. त्यांना 11,414 मतं पडलेली. प्रमोद निमण यांना मी परत एकदा सांगते 11,414 मतं पडलेली आहे. तर हा जो एक प्रश्न विचारण्यात येत होता की जयेश मुरकुटे यांना किती मतं पडलेली आहे, तर जयेश मुरकुटे यांना 5,744 मतं पडलेली आहे. संदीप धारू पालवडकर यांनी सुद्धा मतं घेतलेली आहेत या 9व्या प्रभागात ब जागेसाठी. आणि 1,997 मतं जी आहेत ती संदीप बालवडकर यांना मिळालेली आहेत. यानंतर क मध्ये जाऊया. क गटामध्ये मयुरी राहुल कोकाटे यांना 28,298 मतं पडलेली आहेत. आणि त्यांना चांगलं आव्हान दिलेलं आहे पार्वती अजय निमण यांनी. तरी हे 10,000चा फरक आहे. त्यांना 18,681 मतं पडली आहे. तर जो प्रश्न पुन्हा एकदा वारंवार विचारण्यात येत होता, पूनम विधातेंचं काय झालं, पूनम विशाल विधातेंचं काय झालं, तर त्यांना 11,084 मतं पडलेली आहेत. मयुरी कोकाटे 28,298, पार्वती निमण 18,681 आणि पूनम विधाते 11,084 अशी मतं पडलेली आहे. यासोबतच ड जागेसाठी जी या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या जागेसाठी लहू बालवडकर यांना 28,147 मतं पडलेली आहे. तर अमोल बालवडकर यांना 27,449 मतं पडलेली आहेत. 7व्या जागेसाठी मी सांगतेय 500 मतांचा साधारणपणे हा सगळा फरक आहे असं म्हणावं लागेल. आणि अमोल रतन बालवडकर यांना 27,449 मतं आहे. तर लहू गजानन बालवडकर यांना 28,147 मतं पडलेली आहेत. याच ठिकाणावरनं जे नाव विचारण्यात येत होतं मयूर भांडे, या प्रश्न मला विचारण्यात येत होता. तर मयूर तुळशीराम भांडे यांना 1,154 मतं पडलेली आहेत. मयूर तुळशीराम भांडे यांना 1,154 मतं पडलेली आहेत. मयूर भगवान सुतार यांना 2,270 मतं पडलेली आहेत. आणि जीवन निवृत्ती चाकण नंतर नेमकं काय झालेलं आहे, 7व्या फेरीनंतर काय परिस्थिती आहे, ही मी तुम्हाला सांगतेय. आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे. आणि प्रभाग क्रमांक 9 मधली काय आकडेवारी होती ही मी तुम्हाला क्लिअरली 7व्या फेरीपर्यंतची काय होती ते सांगण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही शंका असतील तर मी त्याही तुम्हाला सांगेन. अक्षता.